Good morning. Today we start the new chapter. Name of that chapter is joint bar graph. I think in the 6th standard already we learned simple bar graph. साधा स्तंभालेख जो होता तो तुम्ही शिकलेला आहात. पान नंबर 51 सर्वांनी पुस्तकं जवळ ठेवायची आहेत. पान नंबर 51 वरती दोन ग्राफ दिलेले आहेत बघा. दोन आलेख आहेत दिले या ठिकाणी. याच्यामध्ये अजय's व्हीट प्रोडक्शन म्हणजे अजयने घेतलेलं उत्पादन आहे ते आणि विजय's व्हीट प्रोडक्शन विजयने घेतलेलं उत्पादन आहे. आता व्हीट म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता पहिल्या ग्राफ मध्ये बघा तुमच्या असं लक्षात येईल. नीट ऑब्झर्वेशन करायचे. ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्राफ मध्ये इतकी माहिती असते की आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर खूप अशी माहिती त्यामध्ये संग्रहित केलेली असते बघा. आता यामध्ये एक्स ऍक्सिस वर इयर घेतले बघा. नीट वाचा. इयर इथं 2011 2012 2013 म्हणजे 2011 12 13 14 4 वर्षाचं व्हीट उत्पादन म्हणजे व्हीट प्रोडक्शन त्यांनी दिलेलं आहे. आता त्यानंतर वाय ऍक्सिस काय बघा बरं. नीट पहा. वाय ऍक्सिस प्रोडक्शन क्विंटल मध्ये दिलेले बघा. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. व्हीट म्हणजे गहू आहे की नाही. गव्हाचं उत्पादन आहे आजच्या. आता वाय ऍक्सिसवर जे एक युनिट दिलंय सॉरी स्केल दिलंय 0 10 20 30 40 50 60 असं स्केल आहे वाय ऍक्सिसवर. व्हर्टिकल हा जो ऍक्सिस आहे व्हर्टिकल ऍक्सिस इज कॉल्ड वाय ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस इज कॉल्ड एक्स ऍक्सिस. आडवा जो आहे तो एक्स ऍक्सिस आहे आणि उभा जो आहे तो वाय ऍक्सिस आहे. इज दॅट क्लिअर? इन दॅट ग्राफ ऑन एक्स ऍक्सिस देयर इज अ इयर. या ठिकाणी एक्स अक्षावर इयर म्हणजे वर्ष येतं पहा आणि वाय अक्षावर प्रोडक्शन क्विंटल मध्ये दिलेलं आहे. वरती स्केल ऑन वाय ऍक्सिस म्हटले क्लिअर कट. वाय अक्षावरचं स्केल लिहावं लागतं आणि ते म्हटले 1 cm इज इक्वल टू 10 क्विंटल म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल आहे बघा. 10 20 30 40 10ची पट असं हे स्केल म्हणजे प्रमाण असतं पहा. आता आपण हे वाचूयात ग्राफ. 2011 साली तो पहिला जो बार आहे बघा हा बार हा 40 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 2011 साली काय 2011 साली 40 क्विंटल प्रोडक्शन झालेलं आहे गव्हाचं. कोणला? अजयला. 12 साली 50 क्विंटल झालेलं आहे. 13 साली 40 क्विंटल आणि 14 साली 40 आणि 50च्या मध्ये 5 वगैरे म्हणजे 45 क्विंटल झालेले आहे. म्हणजे असं पटकन आपल्याला माहिती कळते बघा. आता विजयला 2011 साली 40 क्विंटलच झाले. 2012 साली 50च्या पुढे 5 घरे म्हणजे 55 क्विंटल झाले. 13 साली 30 क्विंटल आणि 14 साली परत 40 क्विंटल. म्हणजे असा आलेख आपल्याला पटापटा वाचता येतो आणि हा आलेख काढायला आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. खूप सोपं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर एक उदाहरण लिहिले बघा. क्लास 5th क्लास 6th 7th 8th 9th 10th 5वी ते 10वीचे क्लास दिलेले पहा. बॉईजची संख्या दिली आहे, गर्लची संख्या दिली आहे. आता फक्त जर बॉईजचा ग्राफ काढायचा असेल सिंपल बार ग्राफ तर आपण काय करू. 5th 2 2 ने बघा. इथं म्हणतो 5th इथं म्हणतो 6th 7th 8th 9th आणि 10th. मी 2 ची पट वापरली बघा. हे कोण झालं? क्लास. आणि नंबर ऑफ बॉईज फक्त बॉईजचा काढतोय मी तुम्हाला सिंपल बार ग्राफ काढून दाखवतो. बरोबर आहे. आता म्हणजे याचा अर्थ गर्लचा विचार घ्यायचं नाही. बॉईजची संख्या 5th क्लास मध्ये आता इथं 52 68 67 50 62 60 ग्रेटर दॅन 60 असेल किंवा ग्रेटर दॅन 50 50 ते 100च्या मध्ये जर ही मोठी संख्या असेल सगळ्यात 50 ते 100 110 120 तर 10चं स्केल घ्यायचं. 10चं 10चं कितीचं स्केल घ्यायचं. स्केल कसं घ्यायचं सांगतो बघा. ह्या ज्या संख्या आहेत समजा सगळ्यात हायेस्ट नंबर जर लेस दॅन 50 असेल 15 पेक्षा लहान 1चं स्केल घ्यायचं. इफ इट इज लेस दॅन 30 30 पेक्षा लहान असेल टेक अ स्केल 2 2चं स्केल घ्यायचं. 1चं स्केल घ्यायचं म्हणजे 1 2 3 4 5 1ची पट. 2चा स्केल घ्यायचा 2चा पाडा असायचा अर्थ.
समजा इज लेस दॅन 50 असेल तर 5 चा स्केल घ्यायचा, बरोबर. इट इज लेस दॅन 100 बट 50 पेक्षा मोठी आणि 100 पेक्षा लहान असेल, 50 ते 100 किंवा फार तर 120 पर्यंत असेल, 50 ते 120 तर 10 चा स्केल घ्यायचा. कळतंय का? 200 पेक्षा 200 100 ते 200 मध्ये असेल तर 20 चा स्केल घ्यायचा. 300 असेल, मोठी संख्या 300 च्या आसपास असेल तर 25 चा स्केल, मोठी संख्या 500 च्या आसपास असेल तर 50 चा स्केल आणि मोठी संख्या जर 1000 च्या पलीकडे असेल तर 100 चा स्केल घ्यायचा. स्केल परत पहा. मोठी संख्या 15 पेक्षा लहान असेल, दिलेल्या संख्येतील इफ द ग्रेटर नंबर इज लेस दॅन 15 सो टेक अ स्केल ऑफ 1, 1 चं घ्यायचं. 30 पेक्षा लहान असेल मोठी संख्या म्हणजे 28, 29, 25 असेल तर 2 चं स्केल घ्यायचं. 50 पेक्षा लहान संख्या असेल 5 चं स्केल घ्यायचं. 100 120 पेक्षा लहान असेल तर 10 चं स्केल घ्यायचं. 100 ते 200 असेल, 100 to 200 असेल तर 20 चं स्केल घ्यायचं. 500 सगळ्यात मोठी संख्या 500 जवळपास असेल तर 50 चं स्केल घ्यायचं. 1000 च्या पुढे असेल तर 10 चं स्केल घ्यायचं किंवा 1000 च्या जवळपास असेल तर 10 चं स्केल घ्यायचं. आता माझी संख्या मोठी 67 68 आहे म्हणजे मी किती स्केल घेणार आहे? 10 चं घेणार आहे. म्हणजे मी 10 चा पाडा घेणार बघा. 10 20 30 40 50 60 70 80 90. आता ग्राफ पेपर नाहीये माझ्याकडे, आपण हे अंदाजे करायचे. तुमच्याकडे ग्राफ पेपर असणार आहे, बरोबर. आता पहिली संख्या बघा, 5वीचा पट 52 आहे बघा. इथून जायचं वरती, इथं ठेवायचं पट्टी. 50 आणि 80 रेघ आपण जोडणार आहोत. 50 इथे बघा, हे 50 आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 असं रेघ असतील, बरोबर आहे. बरोबर इथून जायचंय. 50 नंतर दुसरी रेघ जोडायचे, बरोबर. सेम इथून बदलच करायचंय. आधीच ठळक घर घेतलंय बघा मी. दुसरं घर 50 नंतर म्हणजे इथे आणि पट्टीने हे सम. अशा पद्धतीने तुम्ही दुसरा 6वीचा पट 68 आहे बघा मुलांचा. 60 आणि 68 म्हणजे पट्टीने आडवं जोडायचं. आता पुढचा 67 तुम्ही काढू शकता इथं, त्याच्या पुढचा 50 काढू शकता, त्याच्या पुढचा 62 आणि त्याच्या पुढचा 60. म्हणजे हा झाला सिंपल बार ग्राफ जो इयत्ता 6वीला झालेला आहे. सर्वांना येतोय तो, म्हणून मी या ठिकाणी आता नुसतं तुम्हाला दाखवले. पहिले दोन ग्राफ काढून 2 बार काढून अशा पद्धतीने तो काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण सिंपल बार ग्राफ पाहिलाय. आता खाली बघा, अजय आणि विजय दोन्ही ग्राफ अजय आणि विजयचे सेपरेट होते सिंपल, दोन्ही एकमेकाला खेटून काढले. तिथं बघा अजयचं एकदम डार्क आहे ना, पूर्ण निळं जे दिसतंय ते अजयचे आहे आणि फिक्कट जे दिसतंय ते विजयचं आहे. आता बघा अजयचा 2011 सालचा दोन्ही हे 40 आणि हे 40 आहे बघा. 2011 साली 40 म्हणजे एकदम चिटकून काढले, दोघं जोडलेत. जोडणे म्हणजे जॉईंट करणे. सो दॅट्स वाय दॅट ग्राफ इज कॉल्ड जॉईंट बार ग्राफ. डार्क इज अजय अँड हा जो फिकट आहे इट इज अ विजय. विजय's wheat production, अजय's wheat production. इज दॅट क्लिअर? आता बघा 7 द्यायचे बघा, 11 12 13 14. आता याचं वाचन करू आपण. इन विच इयर डिड दे बोथ प्रोड्यूस इक्वल क्वांटिटी ऑफ व्हीट. आता 2011 साली ही डावीकडे अजय उजवीकडे विजय. अजयचं प्रोडक्शन 40, विजयचं प्रोडक्शन 40. दे प्रोड्यूस इक्वल क्वांटिटी ऑफ व्हीट. दोघं सारखेच करतात. 2012 साली अजयचं 50, विजयचं 55. 13 साली अजयचं 40, विजयचं 30. आणि 14 साली अजयचं 45, विजयचं 40. म्हणजे पहिला प्रश्न, इन विच इयर डिड दे बोथ प्रोड्यूस इक्वल क्वांटिटी ऑफ व्हीट. वरच्या कोपऱ्यामध्ये स्केल दिले y ऍक्सिस 1 cm = 10 मागासारखंच. आणि दोन इथं गोष्टी आहेत बघा,
अजयला डार्क केलेलं आहे, विजयला फिक्कट ठेवलेलं आहे. हे कळावं की हे जे डिझाईन केलंय हे डार्क डिझाईन कोणाचं आहे, अजयचं आहे. म्हणजे सगळे 4 डार्क बार जे आहेत ते अजयचे आणि 4 फिक्कट बार जे आहेत ते विजयचे. बाकी सगळं सेम आहे बघा इयर आणि प्रोडक्शन क्वांटिटीमध्ये. इन इयर 2014 बघा 2014 साली डार्क जे अजय प्रोडक्शन इज 45 आणि विजय प्रोडक्शन 40 ग्रेटर दॅन 45 46 असेल ते आणि विजयचं किती आहे 40 आहे. इन इयर 2014 हू प्रोड्यूस मोर व्हीट, सांगा बरं दोघांपैकी जास्त कोणाचं दिसतंय, डार्क वाल्याचं. डार्क कोणाचं आहे अजयचं. आन्सर इज अजय प्रोड्यूस मोर व्हीट दॅन विजय. इन इयर 2013 ला अजयचं 40 आहे विजयचं 30 आहे. सो हाऊ मच व्हीट डिड अजय अँड विजय इच प्रोड्यूस. मग विजय प्रोड्यूस 40 क्विंटल अँड अजय प्रोड्यूस 30 क्विंटल. अशा पद्धतीने आपल्याला पटापटा समजतं. म्हणून तर ग्राफचा उपयोग करायचा असतो. ग्राफ म्हणजे आकृतीमध्ये भरपूर अशी माहिती असते. तुम्ही क्रिकेटची मॅच जर पाहिली असेल त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे ग्राफ आहेत पहा. ते त्यातले उरलेले ग्राफ तुम्हाला 9वीला 10वीला आहेत 8वीला येतं. त्यामुळं आता आपल्याला फक्त जॉईंट बार ग्राफ आहे. आता आणखी एक 52 पानावर आणखी एक ग्राफ आहे बघा. नीट सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवायचं. इथं बघा मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे 5 दिवस दिलेले आहेत बघा. आणि एक्स ऍक्सिस वर वार दिलेत वार. बरोबर आहे का. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आणि वाय ऍक्सिस वर 5चा पाडा आहे 5, 10, 15, 20, 25 आणि टेम्परेचर आहे. म्हणजे वाय अक्षावर टेम्परेचर आहे 5 डिग्री सेल्सिअस असणार आहे ते 5चा पाडा आहे. वरती क्लिअर कट म्हणले बघा. आधी कोपरा वाचायचा असतो. स्केल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 cm इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. हे सगळ्यात महत्वाचं. 5चा पाडा आहे. आणि जो डार्क आहे फिक्कट आहे मॅक्झिमम आहे आणि डार्क जे आहे ते मिनिमम आहे. या ठिकाणी डावीकडे जे आहे ना ते फिक्कट आहे मग ते मॅक्झिमम आहे आणि डार्क जे आहे ते मिनिमम आहे. टेम्परेचर आहे कमी जास्त तापमान कमी तापमान. म्हणजे सोमवारी जास्त तापमान किती आहे 30च्या पुढे 2 रेघा 32 असेल कदाचित. आणि इथं 20ला कमी आहे म्हणजे 28 असेल 18 असेल. मंगळवारी 25 पुढे 2 घर 27 असेल. आणि 20ला 3 रेघा कमी आता 17 असेल. अशा पद्धतीने अंदाजे आपण बघूयात. आता इथं काय म्हटलंय बघा. द मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर इन पुणे फॉर 5 days इज गिवन. सोमवार ते शुक्रवार 5 दिवसाचं तापमान दिलेलं आहे पुण्यातलं. रीड द जॉईंट बार ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन बिलो. व्हॉट डाटा इज शोन ऑन वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस वर काय दाखवलाय डाटा. एक्स ऍक्सिस शोज द नेम ऑफ डेज. बरोबर आहे का. 5 दिवसाचे नाव आहेत ना ते नेम ऑफ डेज. व्हॉट डाटा इज शोन ऑन द वाय ऍक्सिस. ऑन वाय ऍक्सिस टेम्परेचर इज शोन. ओके टेम्परेचर दाखवले. विच डे हॅड द हायेस्ट टेम्परेचर. कोणत्या दिवसाचं तापमान सगळ्यात जास्त आहे बघा. सगळ्यात उंच कोणतं आहे बघा बरं. मंडेचं आहे बघा. 30वर पुढे 2 रेघा आहेत म्हणजे 32 डिग्री सेल्सिअस. ऑन विच डे इज द मिनिमम टेम्परेचर द हायेस्ट. मिनिमम टेम्परेचर सगळ्यात कमी तापमान कधी आहे बघा ट्यूजडेला आहे बघा. डार्क जे आहे ते कमी तापमान आहे ट्यूजडेला बघा 15 डिग्री सेल्सिअस. ऑन विच डे इज डिफरन्स बिटवीन द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर द ग्रेटेस्ट. कोणत्या दिवशी मिनिमम आणि मॅक्झिमम जास्त आणि कमी तापमानातला फरक जास्त आहे. म्हणजे एक खूप उंच आणि एक खूप छोटं आहे. तर मला आय थिंक मला असं वाटतं ट्यूजडेला आहे बघा. ट्यूजडेचं हायेस्ट टेम्परेचर किती आहे 28 आणि लोवेस्ट किती आहे 15. म्हणजे त्या दोघातला फरक 13 आहे. इतर दिवशी बघा मंडेला 32 आणि 18 32 आणि 18 14च फरक आहे फक्त. मला वाटतं हा 32 मधून 18 गेले 18 28 14चा फरक आहे. आणि इथे मात्र 15 आणि 28 आहे म्हणजे 13चा फरक आहे. 28 वजा 15 म्हणजे 13 आणि इथं 18 28 4 32. मंडे उत्तर येते मंडे कारण त्याचा फरक. आता आपण ड्रॉइंग व जॉईंट बार ग्राफ. मी हे जे एक्झाम्पल घेतले फळ्यावर ते हे एक्झाम्पल आहे बघा. क्लास 5, 6, 7, 8, 9, 10 आणि बॉईज अँड गर्ल्स नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स गिवन इन ईच क्लास. ओके सो यू हॅव टू ड्रॉ जॉईंट बार ग्राफ. आता जॉईंट बार ग्राफ कसा काढायचा आहे हे मी तुम्हाला आधी समजून सांगतो.
आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अट, जेवढे काय आपण बार काढणार आहोत त्याची विड्थ म्हणजे रुंदी, विड्थ ऑफ इच बार इज सेम किंवा शुड बी इक्वल, बरोबर आहे. त्याची जाडी सारखी असली पाहिजे. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह बार, शेजारचे कोणतेही दोन बार घेतले तर त्यातलं डिस्टन्स इज शुड बी डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह बार शुड बी इक्वल, दोघातलं अंतर हे सारखं असायला हवं. जॉईंट बायोग्राफ इज यूज फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी. आता मुलं आणि मुलीची तुलना करायची. मग अशी अजय आणि विजयच्या उत्पादनात तुलना करायची होती. मग ज्यावेळेस तुम्हाला कंपॅरेटिव्हली तुलना करायची असते देन यू मस्ट यूज द बारग्राफ. ओके, नाउ आता लेट्स स्टडी द स्टेप्स फॉर ड्रॉइंग जॉईंट बारग्राफ. आता जॉईंट बारग्राफचे हे सांगतो, स्टेप सांगतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा आता जे काही न्यूमरिकल डाटा असतो संख्यात्मक आकडे ते वाय ऍक्सिस वर घ्यायचे असते. न्यूमरिकल डाटा टेक ऑन वाय ऍक्सिस, त्याला स्केल लागेल बघा. पुसतो मी आता नाव. स्केल ऑन वाय ऍक्सिस बघा. हायेस्ट नंबर बॉईज आणि गर्ल्स मध्ये हायेस्ट नंबर 68 आहे, म्हणजे 10 स्केल घ्यावा लागेल. 1 cm इज इक्वल टू 10. 10 काय बॉईज अँड गर्ल. आलं का लक्षात? किंवा दोन्ही पर्यंत बॉईज आणि गर्ल स्टुडंट म्हणलं तरी चालेल. स्टुडंट म्हणलं की मुलं आणि मुली दोन्ही येतात त्याच्यामध्ये. झालं इथपर्यंत. आता सगळ्यात पहिलं झालं स्केल ऑन वाय ऍक्सिस. न्यूमरिकल डाटा टेक ऑन वाय ऍक्सिस, टेक अ स्केल. स्केल कसं घ्यायचं मी तुम्हाला आधीच सांगितलं. क्लासेस. सो ऑन वाय एक्स ऍक्सिस टेक अ क्लास. इथं घेताना तुम्ही जवळ घ्यायचं असेल तर 1 2 3 असं घेऊ शकता, पण मी काय केलं 2चा पाडा. आता ही जी घर आहे ही तुमच्या ग्राफ पेपरला हे असं असतं बघा, अशी चौकोन असतात, बरोबर आहे का? त्यातलं मी दुसरं घर घेतलंय. पहिल्या घराला तर 0 आहे, दुसरं, चौथं, 6वं, 8वं, 10वं, 12वं, 14वं. मग त्याला 5th म्हणलं, 6th म्हणलं, 7th, म्हणजे 2चा पाडा घेतला. तुम्ही 3चा पाडा घेतला तरी चालतो. 3चा पाडा जर घेतला तर बार खूप मोठे येतात. शक्यतो आपण 2चाच घेणार आहोत, कळतंय का? किंवा 3चा घेऊया. 3चा म्हणजे सोपं जाईल आपल्याला. किंवा पहिला जो आहे तो दुसऱ्याला घ्यायचा, दुसऱ्याला घ्यायचा, तिथे पुढे तिसरं, 1 2 तिसऱ्याला म्हणायचं 6 7 8 9 10. कळलं का नाही कळलं? म्हणजे आपल्याला बघा बरोबर सगळ्यांनी माझ्यासारखंच घ्यायचंय. दुसऱ्या घराला घ्यायचं, पहिली संख्या काय, पहिलं नाव असेल ते 5th, मग इथून परत 1 2 तिसऱ्याला म्हणायचं, 1 2 तिसरं, 1 2 3 1 2 3. फक्त स्टार्टलाच 1 2लाच 5th म्हटलंय, बाकी सगळं 3 3 अंतरावर येते. कळलं का? तुम्ही असं घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पहिल्यालाच किंवा दुसऱ्याला घेऊ शकता 5th, चौथ्याला घेऊ शकता 6 7 8 9 आणि 10. काय फरक पडतो ते बघूया आपण. याच्यातले बार जे जरा चांगले दिसतात, याच्यातले छोटे दिसतात. आता बघा, एक्स ऍक्सिस झालं, वाय ऍक्सिस झालं, स्केल लिहून झालं. आता दोघांमधला फरक, गर्ल आणि बॉयजमधला फरक कळा म्हणून ते 2 स्क्वेअर किंवा छोटे 2 चौकटी करायच्या. पहिल्याला म्हणायचं बॉईज आणि दुसऱ्याला म्हणायचं गर्ल्स. आणि त्यातल्या या दोघांमध्ये तुम्ही जी डिझाईन कराल ती डिझाईन इकडे त्यांच्या बारला करायची. मी आधी बार काढतो, मग हे तुम्हाला डिझाईनचं सांगतो. आता बॉईज बघा, पहिलं 52 आहे, पहिलं किती आहे 52. मग आता बघा 50
आधी फक्त बॉईज करतो बघा 68 68 तिसरं 67 चौथं 50 50 आहे बघा आणि लास्ट अजून दोन आहे 62 62 इथं 60 आहे बघा आणि नंतर 60 आहे बघा मग अशा पद्धतीने मी दुसऱ्या घराला घेतलं होतं 3 घरानंतर ज्या ठिकाणी मी नाव दिलंय 5, 6, 7, 8 तिथूनच आधी एक घर असं मी जोडलं प्रत्येकाने तसंच केलं आता मी डावीकडे जोडलं आता घर घेताना मी उजवीकडे काढणार आहे पहिलं 57 आहे बघा तिथूनच जाणार आहे मी वरती असं आणि 57 इथं आहे बघा 57 याला वाढवलं मला 50 वरचा पट्टीने जोडायचा दुसरा किती आहे 63 बघा 60 आहे 60 इथं आहे त्याच्यावर 3 घर इथं आहे 63 हा 63 याची जाडी कमी झाली बघा जरा सारखी दिसली पाहिजे दोघांची जाडी 64 इथं 64 असेल त्यानंतर 48 हा 50 आहे म्हणजे 50 थोडस कमी असेल फक्त नंतर 62 सेम आहे बघा आणि 64 याच्यापेक्षा जास्त आहे बघा अशा पद्धतीने सगळे बार काढून झाले आता जे इथं तुम्ही याला रंगवू शकता फक्त सगळ्या बॉईजला एकच डिझाईन पाहिजे आणि सगळ्या गर्लच्या बारला एकच डिझाईन पाहिजे म्हणजे सगळ्या वर्गाच्या आता बॉईजचे डावीकडे सगळे बॉईजला मग मी काय करतो त्याच्या तिरक्या रेघा काढतो तुम्ही सुद्धा डावीकडच्याला अशा तिरक्या रेघा काढायच्या अशा काय काढायच्या डावीकडच्या जी डिझाईन तुम्ही वरती काढाल तीच डिझाईन आतमध्ये दिसली पाहिजे इथं जी डिझाईन ती दिसली पाहिजे तुम्ही जर याला डार्क केला असेल तर हे सगळं डार्क करायचं सगळं डार्क करायचं कळलं सेम डिझाईन दिसली पाहिजे तरच तो ग्राफ बरोबर आहे असं गृहीत धरलं जातं मला असं वाटतं डावीकडे सगळ्यांना एकच डिझाईन आणि तिरक्या रेघा आणि उजवीकडचं आपण डार्क न करता रिकामच ठेवूया म्हणजेच हे उजवीकडचं जे आहे ते रिकामं राहील अशा पद्धतीने बारग्राफ आपला झालेला जॉईंट बारग्राफ झालेला आहे मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असेल त्याचे स्टेप जे आहेत बघा 52 पानावर दिलेले आहेत ज्या मी ऑलरेडी केलेल्या आहेत बघा ऑन ग्राफ पेपरवर हे ग्राफ पेपरवर काढायचंय माझ्याकडे ग्राफ बोर्ड नाहीये किंवा माझ्याकडे मी ग्राफ पेपर पण नाही आणलेला म्हणून मी फळ्यावर काढलाय ग्राफ पेपर ड्रॉ द एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस अँड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बघा तुमचा जो ग्राफ पेपर आहे ग्राफ पेपरच्या पहिली रेघ जी आहे ती सोडून त्या दुसऱ्या रेघेवर असं बरोबर थेट शेवटच्या खाली पानाच्या टोकापर्यंत खालीपर्यंत आखा आणि त्याला वाय ऍक्सिस म्हणा
हे पण खाली दुसरी रेख घ्या, सरळ रेषा करा, इकडे एक बाण तिकडे एक बाण, याला एक्स ऍक्सिस म्हणा, झालं. आणि मग हे जे घर आहे त्यातलं मी दुसरं, त्यानंतर 3, 6, 9, 12 असं केलेलं आहे. आणि 10, 20, 30, 40 प्रमाणे या ठिकाणी क्लास घ्या, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि इकडं 10, 20, 30, 40, 100 पर्यंत नंबर ऑफ बॉईज आणि क्लास. स्केल ऑन एक्स ऍक्सिस 1 CM = 10 असा बना घेतला. 10 मुलं आणि मुली दोन्ही असल्यामुळे मी स्टुडंट म्हटलं. 2 मुलं आणि मुली 2 जण आल्यामुळे 2 चौकटी काढल्या, एकाला बॉईज एकाला गर्ल. इथं जी डिझाईन करा ती सिद्ध करायची आहे. मग तुम्ही दोघांना रंगवू शकता, एकाला रंगवा एकाला रिकामं ठेवा, चालतं. अशा पद्धतीने आपल्याला बारग्राफ काढता आला पाहिजे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक बारची जाडी सारखी पाहिजे, जाडी विड्थ. त्यानंतर हे दोघं जॉईंट येतात, हे दोघं जॉईंट येतात, दोघांमध्ये जे अंतर आहे तेच या दोघांमध्ये पाहिजे, तेच या दोघांमध्ये पाहिजे, तेच या दोघांमध्ये पाहिजे. ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायच्या आहेत. मला असं वाटतं हा पहिला बारग्राफ तुम्हाला समजला असेल. या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या तासाला आपण अजून एक 2 उदाहरणं घेऊयात. धन्यवाद.